खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। चिमठाणे जिल्हा परिषद शाळेच्या नव्या इमारतीसाठी महेंद्र पाटील उर्फ सोनू फौजींची आग्रही मागणी। नामदार जयकुमार रावल यांना दिले निवेदन। मुख्याधिकारी धुळे यांना कारवाईचे आदेश। चिमठाणे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत ही खूपच जीर्ण झालेली असून गेल्या 150 ते 200 वर्ष जुनी इमारत असून चिमठाणे जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 इथं शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना खूपच प्रमाणात अनेक समस्या निर्माण होत असून गेल्या अनेक दिवसांपासून पालकांची मागणी असून जिल्हा परिषद शाळा ही पावसाळ्यात खूपच गळते, म्हणून विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नसते, तसेच पाण्याची सोय उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो। तरी चिमठाणे गावचे सामाजिक कार्यकर्ते भूमिपुत्र माजी सैनिक महेंद्र गोकुळ पाटील यांनी चिमठाणे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन शाळेच्या इमारतीचे जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापक यांना विचारपूस केली असता मुख्याध्यापक यांनी सर्व प्रकारची समस्या सांगितल्या असता त्याची दखल घेत चिमठाणे गावाचे माजी सैनिक यांनी आश्वासन दिले की जिल्हा परिषद शाळेची इमारत आपण डिजिटल स्वरूपात नवीन इमारत उभारण्यासाठी शासन दरबारी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच पालकमंत्री यांना भेटून सदर इमारतीबाबत लवकरात लवकर पत्रव्यवहार करून निवेदन सादर करण्यात येणार असल्यानं चिमठाणे गावातील शाळेच्या मुख्याध्यापिका यांना सांगितलं आहे। त्याचप्रमाणे 24 जानेवारी 2024 रोजी चिमठाणे गावाचे महेंद्र पाटील यांनी धुळे जिल्हा पालकमंत्री यांना समक्ष भेटून चिमठाणे जिल्हा परिषदेच्या इमारतीबाबतीत सर्व समस्या जीर्ण झालेली इमारत तसेच अनेक वर्षापासून या इमारतीत झालेली इमारत अनेक वर्षापासूनची कुठल्याही प्रकारची दुरुस्ती करण्यात आली नसून धोकादायक इमारती विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतून अतिप्रसंग घडू शकतो असं जयकुमार रावल यांच्या निदर्शनास आणून दिले। जयकुमार रावल यांनी स्वतः महेंद्र पाटील यांना बोलावून सांगितले की महेंद्र पाटील तुम्ही मला तसे आशयाचे पत्र द्या, मी तात्काळ कारवाईचे आदेश देतो। त्या संदर्भात आपण शालेय शिक्षण मंत्री तसेच जिल्हा परिषदेच्या मार्फत लवकरात लवकर जिल्हा परिषदेच्या चिमठाणे गावाच्या शाळेच्या इमारतीचे नवीन डिजिटल स्वरूपात उभारणी करण्यासाठी मी स्वतः यात लक्ष घालून आपल्या गावासाठी इमारतीच्या कामासाठी पालकमंत्री या नात्यानं मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाईल। तसेच आपण जे काही काम करत आहात ते देखील अतिशय चांगल्या पद्धतीने करत असून गावात एक शिक्षण पद्धतीने करत आहात, त्यामुळे गावात एक शिक्षण क्षेत्रात भर देखील पडेल। आपल्यासोबत मी देखील आपल्याला नक्कीच मदत करेन यात शंका नाही। लवकर याचा पाठपुरावा करून प्रस्ताव तयार करून शासन दरबारी पाठवला जाईल असं महेंद्र पाटील यांना दिला असून त्याबद्दल महेंद्र पाटील यांनी पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं पत्र देऊन जयकुमार रावल पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार सर्व कागदपत्रे सादर करून प्रस्ताव तयार करून शासन दरबारी पाठवू असं देखील सांगितलं आहे। चिमठाणे गावात अशी जिल्हा परिषद शाळा उभारू की आजपर्यंत तालुक्यातील कोणतीही शाळा नसेल असं आश्वासन चिमठाणे गावच्या नागरिकांना दिले असून लवकरात लवकर पाठपुरावा करून शाळा इमारत उभी करण्यात येईल, तसेच यापासून विद्यार्थ्यांची समस्या दूर होईल। टायटल लेणंच पडेल ना। 1865 पासून ही जिल्हा परिषद शाळा आहे। जवळजवळ यांनी 1 महिन्यापासून कुलूप लावलं या शाळेला। याच्यात पाठपुरावा कोणीच केला नाही। शिक्षकांना विचारलं, त्यांनी कुठल्या अधिकाऱ्याला आजपर्यंत पत्र दिलं नाही। आपली मनमानी कारवाई चालू आहे। यांनी सदर शाळेला कुलूप लावून वर्गांना दुसऱ्या शिफ्ट केलं। ही शाळा पुन्हा प्रस्तावित द्यावी व शाळेचं कामकाज दुरुस्त करून हे त्यांनी फक्त एक नाटक दाखवलं की वटवाघूळ आहे, वटवाघूळ असणार तर तिथं घाण होणार। ठीक आहे, रात्री येतात, मग रात्रीच थोडी शाळा भरते, दिवसा बी शाळा भरते ना। मग वटवाळून घाण ते महिन्यापासून यांनी साफ केली नाही की म्हणतात की आम्ही साफ करतो। ही माझा एकच म्हणण्याचा उद्देश की हे जवळजवळ जी गावाची शाळा आहे ही शाळा पुनर्विकास व्हायलाच पाहिजे, पोरं त्या शाळेत यायला पाहिजे, म्हणून हे पाठपुरावा मी करत आहे। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.